हॅलो डिअर स्टुडंट्स, साऊंड हा चॅप्टर आपण बघत आहोत. त्यातल्या पहिल्या पार्टमध्ये आपण साऊंड म्हणजे काय बघितलं, एनर्जी, त्याचे प्रकार बघितले, साऊंडशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आपण बघितलं, जसं की वेव्ह म्हणजे काय, त्यानंतर आपण एनर्जीची कन्सेप्ट बघितली, बरोबर. कॉम्प्रेशन म्हणजे काय, रेरिफॅक्शन म्हणजे काय, हे सगळं बघितलं. सो जेव्हा केव्हा कोणताही साऊंड ओरिजिनेट होतो, इट ओरिजिनेट्स ड्यू टू व्हायब्रेशन्स ऑफ द ऑब्जेक्ट, राईट. विदाउट व्हायब्रेशन्स कोणताही साऊंड प्रोड्यूस होत नाही. सो हे व्हायब्रेशन्स जेव्हा ट्रॅव्हल होतात ते ट्रॅव्हल होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मीडियमची आवश्यकता असते, हे आपण पाहिलं. आणि ते ट्रॅव्हल होत असताना मीडियमचे पार्टिकल्स इथून तिथे जात नाहीत. मी काय सांगितलं होतं एक्झाम्पल, आपण उभे आहोत प्रार्थनेला आणि तुम्ही एखाद्याला समोरच्याला जसं धक्का मारला तर तो असा व्हायब्रेट होणार, त्याचा धक्का पुढच्याला लागणार, तो आहे तसाच राहणार, पुढचा व्हायब्रेट होणार. सो ही पद्धत जशी हे जे होतं ते एक्झॅक्टली होतं जेव्हा साऊंड इथून इथे ट्रान्सफर होतो. इथला मोलेक्युल इथपर्यंत जात नाही, तो काय करतो पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचं आंदोलन म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचं मुवमेंट इंड्यूस करतो आणि ड्यू टू दॅट मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स साऊंड एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो. ते जात असताना आपण बघितलं तर कॉम्प्रेशन म्हणजे काय की जे रिजन ऑफ हाय डेन्सिटी अँड प्रेशर क्रिएट होतात ड्युरिंग द ट्रान्समिशन ऑफ साऊंड, त्याला आपण कॉम्प्रेशन म्हटलं, विच वॉज इंडिकेटेड बाय सी लेटर. आणि जे लो डेन्सिटी आणि प्रेशरचे रिजन तयार होतात त्याला आपण म्हटलं होतं रेरिफॅक्शन, ज्याला आपण कॅपिटल आर न दाखवलेलं होतं, राईट. आठवतंय तुम्हाला, ही डायग्राम आपण बघितलेली होती लास्ट टाइम. कॉम्प्रेशन इथे ABCD असं दिलंय, पण हा कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन अशा पद्धतीचे अल्टरनेट कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन्स फॉर्म होतात आणि आपल्या कानापर्यंत ते पोचतात. मी त्याच्यात पण तुम्हाला काय सांगितलं तर आठवतंय का, की जेव्हा कानावरती कॉम्प्रेशन्स पडतात आपल्या, तर आपल्या कानाचा पडदा काय होतो, आत दबला जातो. जेव्हा रेरिफॅक्शनचा पार्ट पडतो तेव्हा कानाचा पडदा परत नॉर्मल येतो. सो कानाचा पडदा देखील व्हायब्रेट होतो जसे ते कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन आपल्या कानावरती आदळतात आणि त्या पद्धतीनं मग ते व्हायब्रेशन्स परत पुढे आपल्या ब्रेनपर्यंत जातात. हा सगळा पुढचा पार्ट झाला. सो ही पद्धत झाली की ज्याच्या थ्रू आपण बघितलं साऊंड ट्रॅव्हल होतो कोणत्याही मीडियम मध्ये. आता पुढचा जो पार्ट आहे, इट इज प्रोपगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. मी जसं म्हटलं की प्रोपॅगेशन म्हणजे काय, तर मुवमेंट, पुढं जाणं. तर तो साऊंड कोणत्याही मीडियम मध्ये, आयदर तो एअर पाहिजे, वॉटर पाहिजे, बरोबर, किंवा सॉलिड पाहिजे, त्यापैकी कोणता तरी एक मीडियम असेल तरच साऊंड हा आपल्याला ऐकू येतो. जर तुम्ही स्पेसमध्ये गेलात, स्पेसमध्ये ॲटमॉस्फिअर आहे का, नाहीये. सो म्हणजे समजा तुम्ही चंद्रावरती आहात, मी इथं उभी आहे, तुम्ही तिथं उभं आहेत आणि आपण काहीतरी बोलतोय, तर समोरच्याला मी फक्त हात हलवते आणि तोंड हलवते एवढंच दिसणार, माझा आवाज ऐकू जाणार नाही. बिकॉज जसं अर्थवरती ॲटमॉस्फिअर आहे तसं तिथे नाही आहे चंद्रावरती. सो ते फक्त लिपसिंग केल्यासारखं दिसणार. मग ते तिथं काय करतात, तर मग आपलं जसं मोबाईल फोनचे, आता हे जे साऊंड वेव्स आहेत त्या वेव्स वेगळ्या, मोबाईल फोन्समध्ये आपले जे वेव्स वापरतो त्या वेगळ्या. सो त्या ट्रान्समिट होण्यासाठी कोणत्याही मीडियमची आवश्यकता लागत नाही. मग तिथे ते कम्युनिकेट करायचं, समोरच्या समोर जरी कम्युनिकेट करायचं असेल तरी मग ते मोबाईल फोन सारखे इन्स्ट्रुमेंट्स वापरणार आणि मग एकमेकांशी कम्युनिकेट करणार. असं होतं बिकॉज साऊंड वेव्स ज्या आहेत त्या वेव्स ट्रान्समिट होण्यासाठी म्हणजेच पुढे जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मीडियमची आवश्यकता असते. हे आपल्याला प्रूव्ह करा असा तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की एक्सपेरिमेंटली प्रूव्ह दॅट साऊंड नीड्स अ मीडियम फॉर द प्रोपोगेशन वगैरे, अशा पद्धतीचं जे तुम्हाला इथं दिलंय, मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड, हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करा असा 5 मार्काचा मोठा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. कशा पद्धतीनं लिहायचा तो प्रश्न हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सगळ्यात आधी ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, दिसते आय होप तुम्हाला. सो ही डायग्राम काय आहे, बेल जार एक्सपेरिमेंट, जसं आपण आय थिंक 6वी 7वीत केला होता का रे, तर तसाच हा बेल जार एक्सपेरिमेंट तसाच आहे. एक मोठी काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्याला वरून आपण पॅक करून टाकलेलं आहे. त्याच्यातून इथे ह्या ज्या दिसत आहेत हे वायर आहेत. त्या कशाच्या वायर आहेत, तर ह्या बेलच्या वायर आहेत. बेलचं बटन बाहेर आहे, फक्त बेल आत ठेवली आहे, ठीक आहे. आणि इथं जी पाईप आहे ती व्हॅक्यूम पंपला जोडलेली आहे. व्हॅक्यूम पंप काय करतो, व्हॅक्यूम पंप सगळी त्या पंप जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तर इथली सगळी ती हवा तो सक्शन करणार आणि काढून टाकणार. सो अशा प्रकारचा हा
एक एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. मग जेव्हा तुम्हाला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करा असा जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर तुम्ही जसं प्रयोग लिहितो की नाही आपण, एम, ॲपॅरेटस, ऑब्जेक्टिव्ह, प्रोसिजर, इन्फरन्स वगैरे, तसं ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. हे जे आहे त्याला तुम्ही त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकता. सो काय आहे एम काय लिहिणार, मेडियम इज टू प्रूव्ह दॅट मेडियम इज नेसेसरी फॉर प्रोपोगेशन ऑफ साऊंड. मग मटेरियल काय वापरलंय, ग्लास जार वापरलेला आहे, इलेक्ट्रिक बेल वापरलेला आहे, व्हॅक्यूम पंप वापरलेला आहे, रबर कॉर्क आहे, बेल आहे, कनेक्टिंग वायर्स आहेत. हे मटेरियल तुम्ही झालं. आणि मग प्रोसिजरमध्ये तुम्ही काय लिहिणार की इनिशियली इथं जसं दिलंय तसं की अ बेल इज kept into a glass jar and the glass jar is filled with air, म्हणजे हवा त्यात आहेच आहे. इलेक्ट्रिक बेल इज देन, हे आता हे लिहायचं कसं सांगते तुम्हाला मी पॉइंट वाईज, त्याच्याकडे वाचू नका, ते माझ्या फक्त एक्सप्लेनेशनकडे लक्ष द्या. सो फर्स्ट पॉइंटमध्ये तुम्ही लिहिणार की electric bell is kept in a glass jar which is having air inside it. Second point, then a rubber cork is placed on the mouth of the glass jar and it is sealed किंवा closed म्हणून टाका. वायर्स आहेत. देन तिसऱ्या पॉइंटला तुम्ही काय लिहिणार, बटन, when the electric bell is switched on then you will be able to hear the ringing bell outside the glass jar. The sound of ringing bell, काही पण तुम्ही त्यात तुमचे शब्द वापरा. Then फोर्थ स्टेपला तुम्ही लिहा, सक्शन पंप इज स्विच्ड ऑन. सक्शन पंप मी स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्यानंतर it will now slowly remove the air which is present inside the bell jar. And now you will be able to hear that the intensity of the sound जी आहे ती हळूहळू कमी होत चालले. Intensity of the sound is decreasing slowly. किती व्यवस्थित सांगते बघा, मराठीतूनच जे सांगायचं तेच मी इंग्लिशमध्ये सांगते, बरोबर. And then if we keep on removing the air from the glass jar, after some time you are not able to hear the sound of ringing bell even though the bell is ringing. And from this it is clear that material medium is required for transmission of sound. अशा पद्धतीचा ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिलात की एकदम एक्झामिनर खुश. डायग्रॅम पण काढायची आहे मात्र, ही डायग्रॅम बघून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. ही डायग्रॅम परीक्षेला विचारली जाते. ठीक आहे, आता वळूयात पुढच्या पॉइंटकडे. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. ही डायग्रॅम आठवते तुम्हाला, लास्ट टाइम पण आपण बघितलेली होती. सो हा जो आहे, जेव्हा साऊंड ट्रान्समिट होत असतो कोणत्याही मीडियम मध्ये, तर हा कॉम्प्रेशनचा रिजन आहे, रेरिफॅक्शन. कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन. बघा मी काय सांगते. सो ह्या पद्धतीची जर आपल्याला एक वेव्हच्या फॉर्ममध्ये दाखवायचं, कॉम्प्रेशनची काय असतात, डेन्सिटी हाय असते, प्रेशर हाय असतं. सो इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॉम्प्रेशनच्या रिजन जेव्हा आहे तिथं हाय दाखवलं आपण. बघा एक सेकंड. सो दिस इज कॉम्प्रेशन वाला पार्ट. ठीक आहे, कॉम्प्रेशन मध्ये आपण काय बघितलं की जिथं प्रेशर आणि डेन्सिटी, काय झालं रे हे, कॉम्प्रेशन काय झाली, प्रेशर आणि डेन्सिटी जिथे हाय आहे तो रिजन. सो आपण हे हाय दाखवली, परत कमी होत 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 गेलं. रेरिफॅक्शन म्हणजे लो डेन्सिटी आणि प्रेशरचे एरिया, म्हणून मग ते खाली गेलं. ही जर तुम्ही एक मीन ॲव्हरेज लाईन जर काढली तर त्याच्यापासून एकदम हाय लेवलचं कॉम्प्रेशन, एकदम लो लेवलचं रेरिफॅक्शन. पुन्हा एक मीडियम लाईन इथं आली बघा. मग इथं आलं म्हटल्यानंतर तुमची वेव्ह, एक वेव्ह कंप्लीट झाली. जेव्हा आपण म्हटलं ना मी, एक वेव्ह असतं ना वेव्हच्या फॉर्ममध्ये. सो एक वेव्ह कधी कंप्लीट झाली, जेव्हा सुरुवात 0 पासून होऊन हाय पॉइंट पासून जाऊन पुन्हा लो पॉइंट पासून जाऊन पुन्हा 0 पर्यंत आली की ती साऊंडची एक वेव्ह ही कंप्लीट झाली असं म्हणायचं. सो हे जर मी मोजायचं झालं तर काय झालं, कुठून सुरुवात झाली, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन आणि इथं पुन्हा कॉम्प्रेशन सुरू झालं. सो बघा मी काय सांगते आता, एका कॉम्प्रेशन पासून दुसऱ्या कॉम्प्रेशन पर्यंतचं अंतर असं म्हणू शकता, किंवा तुम्ही ह्याला असंही काउंट करू शकता. एका रेरिफॅक्शन पासून
सुरू करायचं, इथून सुरू करून, म्हणजे आता इथून कुठं सुरू झाली, ही पॉइंट पासून सुरू झाला आणि इथं जाऊन थांबला, असं पण मी सांगू शकते. रेरिफॅक्शन पासून जर समजा मोजायचं तर रेरिफॅक्शन आपलं कुठून सुरू झालं, इथून, की नाही. सो ह्या पॉइंट पासून सुरू होऊन पुन्हा दुसऱ्या रेरिफॅक्शन पर्यंत जर अंतर जे झालं त्याला सुद्धा तुम्ही वेव्ह एक फॉर्म झाली असं म्हणू शकता. सो तुम्ही वेव्ह ही पण वेव्ह म्हणू शकता अशी, किंवा मग अशी जशी दाखवली तशी इथून ही पण वेव्ह झाली. आता बघा मी काय सांगते, अशी एक वेव्ह कंप्लीट होण्यासाठी जो काही वेळ लागला, समजा तो काही 1 सेकंदात, अशा किती वेव्हज कंप्लीट होत आहेत त्याच्यावरती त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी ठरते. एक वेव्ह कंप्लीट झाली की एक व्हायब्रेशन झालं. बघा की आपण एकदम सुरुवातीच्या लेक्चरला काय बघितलं की व्हायब्रेशनमुळे साऊंड प्रोड्यूस होतो. ट्युनिंग फोर्कचे आपण व्हायब्रेशन शिकलो ना, असा झाला कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, पुन्हा कॉम्प्रेशन. मग हा एक राऊंड कंप्लीट झाला की नाही. सो एक राऊंड कंप्लीट झाला म्हणजे तिथे एक वेव्ह कंप्लीट झाली. एक वेव्ह कंप्लीट झाली की त्याच्यात मग आपण ते अशा किती वेव्हज एका सेकंदात कंप्लीट होतात त्याच्यावरती त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी ठरते. खूप साऱ्या वेव्ह जर एका सेकंदात होत असतील तर त्या साऊंड, समजा 1 सेकंदाला एक वेव्ह कंप्लीट झाली, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, पुन्हा कॉम्प्रेशन, असं एका सेकंदाला एक झालं, तर त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 1, म्हणजे ती फ्रिक्वेन्सी ही हर्ट्झ मध्ये मोजतो. हा, आपण तुम्हाला फ्रिक्वेन्सीवरती खूप सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स, 1 सेकंदामध्ये होणारे नंबर ऑफ व्हायब्रेशन. मग एक व्हायब्रेशन म्हणजे काय, तर एक सायकल, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन पर्यंतची एक सायकल, किंवा रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, परत पुन्हा रेरिफॅक्शनची एक सायकल, कुठलीही एक सुरुवात करा. CRC, दॅट इज कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, अशी सायकल कन्सिडर करा, किंवा RCR, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, अशी सायकल कन्सिडर करा. एक सायकल कंप्लीट झाली म्हणजे एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं. असे किती व्हायब्रेशन्स एका सेकंदाला होतात याच्यावरती त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी ठरते. एक व्हायब्रेशन होत असेल तर फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ झाली. 500 व्हायब्रेशन्स होत असतील तर त्या साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झ झाली, 500. तर इथं जर बघूयात आपल्या ट्युनिंग फोर्क जर बघितला त्यात दिलंय का बघू, एकदा आपण चेक करू. व्हायब्रेशन्स ह्याच्यात नाही दिलेला. कुठं होता रे तो ट्युनिंग फोर्कची डायग्राम एक होती ना तुमच्या पुस्तकामध्ये. इट्स ओके. हा, इथे ह्याच्यावर दिलंय, हा इथे दिलंय बघा. जर तुम्हाला दिसत असेल तुम्ही पुस्तकात नंतर बघा, ह्याच्यावर 512 दिले, 512. 512चा अर्थ काय, एका सेकंदाला त्याच्यात 512 व्हायब्रेशन होणार. ही 512 हे त्याच्यामध्ये असणाऱ्या फ्रिक्वेन्सीचं ते इंडिकेटर आहे. सो 512 म्हणजे काय, 1 सेकंदला किती व्हायब्रेशन झाले, 512 व्हायब्रेशन झाले. असे समजलं. फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट समजली का बघा. फ्रिक्वेन्सी म्हणजे एक सायकल जी होती, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, किंवा ते CRC किंवा RCC असं जे म्हटलं ते RCR, तर त्याला आपण म्हटलं एक व्हायब्रेशन. ठीक आहे. सो तर ते इथं दिलंय तुम्हाला डायरेक्ट. पुस्तकातलं जे आहे ते तुम्ही कुठलं बघणार, हे बघा, 1 कॉम्प्रेशन अँड 1 रेरिफॅक्शन टुगेदर फॉर्म्स 1 सायकल. आणि मग नंबर ऑफ सच सायकल्स दॅट आर प्रोड्युस्ड इन द एअर पर सेकंड इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. हे तुम्हाला फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन सांगायची. नंबर ऑफ सायकल्स, मग कसल्या सायकल्स, नंबर ऑफ सायकल्स ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन दॅट आर प्रोड्युस्ड इन द एअर पर सेकंड. एका सेकंदाला किती होतात त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी ठरते. फ्रिक्वेन्सी हर्ट्झ मध्ये, HERTZ, 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं, हर्ट्झ मध्ये मोजली जाते. आणि 1 सेकंदमध्ये एक सायकल जर कंप्लीट होत असेल तर 1 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. 512 जसं म्हटलं तर त्याची 512. आता ही फ्रिक्वेन्सी कशी चेंज करू शकतो आपण, डायमेन्शन्स ऑफ द प्रॉम, म्हणजे लेंथ, थिकनेस त्याची बदलत गेली की त्या जो आपला ट्युनिंग फॉर्क होता त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते. तुम्ही कधीतरी एक क्युरिओसिटी म्हणून तुमच्या लॅबमध्ये जा, ट्युनिंग फॉर्क बघायला सांगा, तुमच्या टीचरने दाखवायला सांगा, आणि त्याच्यावरचे ज्या नंबर लिहिलेत ते बघा. आणि मग त्या नंबरवरून तुमच्या लक्षात येईल की त्याची जाड ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणजे असे असतात ना वेगवेगळ्या जाडीचे, वेगवेगळ्या लांबीचे असे ते ट्युनिंग फॉर्क्स असतात. मग ज्याची जाडी जास्त आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, लेंथ वाढली की फ्रिक्वेन्सीमध्ये काय बदल होत जातो, असं थोडंसं तुम्ही कंपॅरिझन करा.
तुमच्या लक्षात येईल. सो फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट कळालेली आहे का बघा. इथे एक छोटासा पॉइंट आहे. ग्लास कप्स हे जे जलतरंग नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, असे एकसारखे काचेचे बॉल घ्यायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेंथला पाणी भरत जायचं, थोड्या 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 ह्याच्या वाढवत जायचं. एकात जेवढं खात्यात तर दुसरं त्याच्यापेक्षा जास्त असं करत 6-7 हे घ्यायच्या. जसं जसं तुम्ही वॉटर कॉलमची म्हणजे पाणी वाढवाल त्यातलं थोडक्यात, तसा त्याच्यातून बाहेर तुम्ही त्याला जर स्ट्रक केलं तर त्याच्यातून बाहेर पडणारा साऊंड जो आहे तो वेगवेगळा येतो. तुमच्या घरात जर एकसारखे काचेचे बॉल असतील तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट घरी पण करू शकता. तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पाणी वेगवेगळं घ्यायचं, कमी जास्त असं वाढवत जायचं, ओळीनं ठेवायचे, आणि जेव्हा तुम्ही त्याला स्ट्राईक करत जाता तर तो सारेगाम असं या पद्धतीचं एक म्युझिक त्याच्यातून क्रिएट होईल. नक्की प्रयोग करून बघू शकता तुम्ही. सो हे सुद्धा फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड आहे. पाण्याची लेंथ, पाणी त्यातलं जेवढं कमी किंवा जास्त तुमचं वाढत जाईल त्या पद्धतीनं त्या जो बॉल आहे आपला काचेचा त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या फ्रिक्वेन्सीज ह्या चेंज होत जातात, आणि मग त्याच्याप्रमाणे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स वाढत किंवा कमी जातात, आणि मग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे साऊंड हे ऐकू येतात. सो कोणताही साऊंड हा ह्या पद्धतीने, म्हणजे मोठा साऊंड म्हटलं की हाय फ्रिक्वेन्सी, जेव्हा आपण मोठ्यानं ओरडतो इट प्रोड्युसेस हाय फ्रिक्वेन्सी साऊंड, जेव्हा आपण हळू बोलतो इट प्रोड्युसेस लो फ्रिक्वेन्सी. आलं लक्षात? समजलं फ्रिक्वेन्सीची कन्सेप्ट? काही प्रश्न असतील ह्याच्याशी रिलेटेड तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी सांगते तुम्हाला. अजून काही नसेल समजलं, पुन्हा एकदा सांगायचं असेल तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा आपण थोडंसं त्याला रिवाइज करूयात. ठीक आहे? कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. ठीक आहे? चलो बाय बाय.